मंडळी, आज मी बोलणार आहे पोटात गॅस का होतो. बऱ्याच जणांना पोटात गॅस होतो. पोटात गॅस होणं किंवा पाद निघणं ही अतिशय नॅचरल गोष्ट आहे. लाजायचं काही कारण नसतं. आणि त्या आयुर्वेदामध्ये पण सांगितलेली, ज्याला आपण अपानवायू म्हणतो, आणि त्याला एक वेगाचं पण नाव दिलेलं आहे. मग असा अपानवायू किंवा गॅस पोटात होणं तो अतिशय जास्त प्रमाणात वाढला तर नक्कीच ती विकृती असते. परंतु असं का होतं? आणि हा जो अपानवायू आहे किंवा गॅस आहे तो जास्त वाढतो का हो? त्याची काही कारणं आहेत का? तुम्ही स्वतः शोधली तरी तुम्हाला सापडतील. परंतु तरीही मी सांगतो, पोटात गॅस व्हायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेवर जेवायचं नाही. म्हणजे कसं असं सांगतो, जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा एक तर भूक लागली पाहिजे. मस्त खूप आता छान जाऊन आपण मस्त जेवूयात असं तुम्हाला वाटलं पाहिजे पहिल्यांदा. आणि अशा वेळेस जेव्हा तुमच्या पोटातला अग्नी किंवा यज्ञाग्नी भडकलेला असतो आणि त्याच्यात तुम्ही अन्नाच्या समिधा घातल्या की नक्कीच तो छान पचत असतो आणि पचल्यानंतर त्याचं रूपांतर आहारसामध्ये होतं आणि तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो. मग तुम्ही जर भुकेच्या आधी जेवलात तर होणार काय? भुकेच्या आधी जेवल्यानंतर जे अन्न तुम्ही चावून खाल्लेलं असतं ते पोटात जातं आणि पोटामध्ये ते राहतं आणि ती उष्णता तिथे असते, त्या पोटामध्ये असते उष्णता, फक्त ती पचवण्यासाठी तेवढी माफक नसते. आणि त्या उष्णतेमुळे जास्तीत जास्त त्या अन्नाचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं आणि त्याचा आंबटपणा वाढायला लागतो आणि आम्लता वाढायला लागते, ज्याला आयुर्वेदामध्ये विदग्धता असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आम्लपित्ताचे त्रास जास्त व्हायला लागतात, अपचनाचे त्रास जास्त व्हायला लागतात. त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वायूची निर्मिती व्हायला लागते आणि पोटात गॅस व्हायला लागतो. आता भुकेच्या नंतर म्हणजे भूक लागली आहे, तुम्ही बघा, भूक लागल्यानंतर काही वेळाने ती भूक हळूहळू कमी होत जाते. भुकेची पण एक वेळ असते, त्याला पण म्हणतात भुकेचा वेग, म्हणजे नॅचरल अर्ज ऑफ हंगर. त्याच्यानंतर म्हणजे भूक लागून गेल्यानंतर जर तुम्ही जेवलात तर काय होणार आहे? तुमच्या पोटामध्ये जे काही पाचक स्रावांचं श्रवण झालेलं आहे ते असतात पातळ, आणि त्याच्यामध्ये अन्न घातलं की ते तसंच राहतं. एक उदाहरण देतो त्याच्यासाठी. जे सायन्सला गेले आहेत त्यांना माहिती आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, सल्फ्युरिक ॲसिड असतं, आणि ते दोन प्रकारचं असतं. एक असतं कॉन्सन्ट्रेटेड आणि दुसरं असतं डायल्युटेड. तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असतं ते जाळतं, आणि डायल्युटेड जे ॲसिड असतं सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड ते जाळत नाही. तसंच आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट होत असतं, आणि ते जर डायल्यूट झालं आणि त्याच्यातला अग्नी शांत झाला तर ते हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या अन्नाला पचवू शकत नाही, आणि ते पचवलं नाही की ते तसंच राहतं, तसंच थबकतं आणि त्याच्यामध्ये गॅस फॉर्म व्हायला लागतो, आणि तो गॅस झाला की आपल्याला गॅसचा त्रास जास्त व्हायला लागतो. असं एक कारण आहे. नंतरचं एक कारण, तुम्ही आत्ता जेवलात, परत थोड्या वेळाने जेवलात, परत थोड्या वेळाने जेवलात, म्हणजे अर्ध्या तासाने थोडं काही खात असाल तर तुमच्या खाण्याच्या मध्ये जी काही जागा असते त्याच्यामधून वायू आपल्या पोटात जात असतो, आणि तो पोटात गेला तर तो कुठून तरी बाहेर निघणारच असतो, आणि त्यालाच आपण म्हणतो पोटातला गॅस. नंतरचं एक कारण, काही लोकांना एरोफेजिया म्हणजे हवा गिळायची सवय असते सारखी, आणि ती हवा गिळल्यानंतर जाणार कुठे? पोटात जाणार, आणि पोटात गेल्यावर गॅस वाढणार. ही सगळी जी कारणं आहेत ते आपल्या पोटात गॅस वाढवतात. जर तुम्हाला असं वाटत असेल पोटात गॅस वाढू नये तर या सगळ्या कारणांचा विचार करा आणि त्यानुसार तुमच्या आहाराला डिझाईन करा. नंतरचं आणखी काही असे पदार्थ पण आहेत ज्याच्यामुळे गॅस वाढतो. जसे हरभरे आहेत, जे घोड्याला जास्त खायला घालतात, आपण पण खातो, त्याची उसळ वगैरे करून खातात. हे हरभरे तुम्ही बघितलं, कुठलंही जे कडधान्य आहे किंवा त्यातल्या त्यात हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, ही जर भिजवली तर भिजल्यानंतर त्याच्यामध्ये बुडबुडे यायला लागतात, किंवा ती वाटली आणि वाटून ठेवली फर्मेंट व्हायला तर त्याच्यामध्ये बुडबुडे लवकर यायला लागतात. यासाठीच जेव्हा आपण या डाळी खातो तेव्हा आपण ते चावत असतो, त्याची प्रक्रिया आतमध्ये होते, त्याच्यामध्ये आम्ल असं हायड्रोक्लोरिक ॲसिड मिक्स होतं, आणि ते मिक्स केल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याच्यामध्ये बाईल ज्यूस, पँक्रियाटिक ज्यूस, हे सगळे ज्युसेस मिक्स होतात, आणि त्याच्यानंतर जे अल्टिमेट असतं, अल्टिमेट तयार झालेलं, मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बुडबुडे फॉर्म व्हायला लागतात आणि गॅस फॉर्म व्हायला लागतो, आणि तो गॅस आपल्याला जास्त त्रास द्यायला लागतो. मग यासाठी जर गॅसचा त्रास असेल तर काही गोष्टी जर खाल्ल्या नाहीत, हरभऱ्याची डाळ आहे, जड अशी उडदाची डाळ आहे, त्या डाळी कमी खाल्ल्या, नॉनव्हेज कमी खाल्लं, नॉनव्हेजनीसुद्धा गॅस होतो, तर आपली गॅसची तक्रार कमी होऊ शकते. या सगळ्या गोष्टी, तुमच्या पोटात गॅस का होतो आणि पोटात गॅस होऊ नये यासाठी काय करायचं, त्या गोष्टी टाळायच्या सगळ्या, आणि त्या जर टाळल्या तर पोटातला गॅस कमी होणार. आणि हाच पोटातला गॅस जर वाढला तर तो वरती येतो, छातीमध्ये जखडलेपणा निर्माण करतो, तुमचं डोकं दुखू शकतं, तुम्हाला सर्दी होऊ शकते, तुमच्या पोटऱ्या दुखू शकतात, नंतर फिशरसारखे आजार होऊ शकतात. तर असे बरेच आजार, आपल्या जर पोटात गॅस वाढला तर हा गॅस वरती येऊन असे बरेच आजार निर्माण करू शकतो.
यासाठी सगळे जर हे आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टी जर व्यवस्थित विचार करून त्याप्रमाणे आपल्या आहाराचं डिझाईन केलं तर आपला गॅसचा त्रास हा नक्कीच कमी होईल. हा गॅस कमी होण्यासाठी एक महत्त्वाचं औषध म्हणजे कोणतं असेल तर हिंग. आपल्या आयुर्वेदाच्या दुकानामध्ये हिंगवाष्टक चूर्ण मिळतं. जेवणाच्या आधी साधारण 5 ते 10 मिनटं हिंगवाष्टक चूर्णाचा 1 चमचा तुपाबरोबर जर खाल्ला, त्याच्यावर थोडं घोटभर गरम पाणी पिलं आणि नंतर एक 4-5 मिनिटांनी जर तुम्ही जेवायला लागलात तर त्याच्यामुळे तुमच्या पोटातला गॅस कमी व्हायला लागेल. आपल्या किचनमध्ये जिरं असतं, आपल्या किचनमध्ये ओवा असतो. हे पदार्थसुद्धा आपल्या पोटातला गॅस कमी करू शकतात. जेवणाच्या आधी साधारण 10 ते 15 मिनटं जिरं भाजायचं व्यवस्थित, त्याचं चूर्ण करायचं किंवा पावडर करायची, ते 1 चमचा, ओवा भाजायचा त्याचा अर्धा चमचा, असं एकत्र मिश्रण काळे मिठाबरोबर जर घेतलं तर पोटातला गॅस फार छान कमी होतो. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्णाचा 1.5 चमचा जर गरम पाण्याबरोबर घेतला तरी गॅसची तक्रार व्यवस्थित कमी होऊ शकते. ही सगळी पोटात गॅस होण्याची कारणं मी आत्ता जी सांगितलीत ती व्यवस्थित अभ्यासा, ती टाळायचा प्रयत्न करा. आणि जर पोटात गॅस तरी होत असेल तर मी जे उपाय सांगितलेत त्याला फॉलो करा. त्यामुळे तुमच्या पोटातला गॅस कमी होईल, पोट हलकं होईल, अन्न व्यवस्थित पचायला लागेल आणि पोट पण साफ व्हायला लागेल. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.